मम्माचा आहे. सो इट्स गोइंग टू बी अ ब्रँड न्यू मराठी ब्लॉग. तर बाय द वे मी तयार झालेली आहे. माझे थोडेसे केस विंचरायचे बाकी राहिले ते मला आत्ता लक्षात आलं जेव्हा मी पर्स वगैरे सगळं घेऊन निघाली होती. अखिलची युजली सवय कंगवा घेतो आणि कुठे ठेवतो ना कळत नाही. आता इथे ठेवलाय साहेबांनी कंगवा. सो आजचा व्लॉग एक मस्तपैकी नवीन घरातला नवीन मराठी व्लॉग आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जुने असाल तर चॅनल आणि व्हिडिओज शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत, सो दॅट इवन दे कॅन वॉच अँड एन्जॉय माय व्हिडिओज. आणि ऋत्विज बोलतोय की आता मम्मा व्हिडिओ नको करू, आपल्याला जायचंय. मी बाय द वे आज आदितीला आणायला चाललोय नवीन घरी माझ्या, आणि ती आईकडे आलेली आहे. माझा बर्थडे रिसेंटली ड्यू आहे 16 जूनला, तर ती माझ्या बर्थडेसाठी थांबली आहे. आणि तिचं जे डोळा जेवण होतं आमच्या स्टाईलचं ते तर तुम्ही बघितलंच आहे. तर आफ्टर दॅट ती इथे थांबली आणि आकाश वगैरे माझ्या बर्थडेच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी येणार आहेत. सो आय जस्ट थॉट ऑफ स्टार्टिंग दिस व्लॉग when I'm bringing my sister to new home आणि तिची रिॲक्शन मला कॅप्चर करायची आहे. पण एक प्रॉब्लेम असा झाला, मला आज घर आवरायला मिळालं नाही आहे आणि बाई पण आली नाही आहे काल आणि आजही. त्यामुळे ना आय डोंट नो ती आल्यावर काय रिॲक्शन देईल. तिला लोकेशन तर आवडणार आहे पण तिला मे बी घरातला पसारा नाही आवडणार आहे, कारण घरात भयंकर पसारा झाला आणि ऋत्विज असताना तो आपल्याला शांत बसून देणार नाही. तो आपल्याला कामं करायलाच लावणार. केस ठीक आहेत ना? माझे केस आहेत ना भयंकर घाट आहेत. बट एनिवेज, सो आय थिंक आय एम ऑल सेट. एकदम बेसिक आवरून जाते तिच्याकडे. आणि माझा चेहरा मे बी थोडा ऑइली दिसत असेल कारण मी आज सिरम लावलं विटॅमिन सीचं, जे नाईट सिरम आहे पण मी डेला लावले कारण माझं रात्री कधीच लावलं जात नाही. आणि इट्स ओके इफ यू आर अप्लाइंग इट इन द डे. तुमच्या चेहऱ्यावर ते व्यवस्थित राहण्याशी मतलब आहे. आणि जस्ट बिकॉज माझं धुळीत वगैरे असं काही आता काम नाही आहे, त्यामुळे माझा चेहरा इंटॅक्ट व्यवस्थित राहणार आहे. त्यामुळे मी आत्ता अप्लाय केलं आहे. अँड इयरिंग्स जर असे जास्तच झालेत पण ठीक आहे कारण ते वापरले जात नाहीत आणि मला ब्ल्यू आणि ब्ल्यू मॅचिंग करायचं होतं. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम आपण ही खिडकी बंद करूयात आणि निघूयात, कारण ऋत्विज इज फ्रस्ट्रेटेड. त्याचं आणि अखिलचं एकदम सेम असतं, एकदा निघाले की परत त्यांना थांबायला कुठेही आवडत नाही आणि जास्त घरात टाईम वेस्ट करायला आवडत नाही माझ्यासारखा, कारण मी निघेपर्यंत खूप वेळ जातो. लाईट्स आर ऑफ. इकडची विंडो बंद आहे ना? येस. हा पण लाईट बंद करूया. या घरात ॲक्च्युली बेस्ट पार्ट काय माहिती का, खूप लाईट आणि खूप उजेड असतो. म्हणजे लाईटही खूप लावलेत आणि नॅचरल लाईटही खूप आहे, त्यामुळे रिअली लाईक दिस प्लेस अ लॉट. आता इथून जायची इच्छाच होत नाही आम्हाला कुठे. सो हिअर इज माय पर्स. थोडीशी आज फुगलेली आहे कारण यात मी सॅनिटायझर पण ठेवला आणि मोबाईल पण ठेवला. बंद कर खिडकी, ठेवतो आत. चल लवकर, चावी घे. हा मग घे, त्याच्या ड्रॉवर मध्ये टाक. तर असं आहे ना की ऋत्विजची आज आंघोळ झालेली नाही आहे कारण तो ॲग्रीच होत नव्हता आंघोळ करायला आणि त्याच्या हातावर एक छोटासा फोड आला होता पाण्याचा. मला माहीत नाही तो त्याला कसा येतोय, थोडीशी ॲलर्जी टाईप झाली का काय, डोंट नो. पण तो फोड फुटला सकाळी आणि त्यामुळे मी त्याला फोर्स केला नाही आंघोळीला, कारण मला असं वाटलं की पाण्यात हात टाकायला नको, पण तो फोड नुकताच फुटलाय. सो आय डिडंट फोर्स हिम. चावी घेते मी आणि या मला 3-4 चाव्या घ्यायच्या. आज माझ्या जुन्या फ्लॅटच्या पण 2 चाव्या माझ्याकडे राहिलेत, त्या मला आज रिटर्न करायच्या. इकडे वारा बघा
किती जबरदस्त येतोय. हे बघा ऋत्विकचे केस बघा किती उडत आहेत. मस्त वारा येतो ना, खूप मस्त येतो ना. तर इथे असा डस्टबिन मी ठेवलेला आहे, कारण डस्टबिनसाठी बाई येते, ती कचरा घेऊन जाते. ऋत्विकची सायकल पण बाहेर आहे, कारण ऋत्विकची सायकल थोडी काल खराब झाली होती. ही बघा तुम्ही, माती इकडे भरपूर आहे, त्यामुळे काल चिखलातनं सायकल आणल्यामुळे ती बाहेर आहे. लावून घेऊयात. अँड लेट्स गो बाबड्या, लेट्स गो. दिस वन. ओहो, ऋत्वीला इकडे खूप आवडलंय, कारण सगळी बटणं लिफ्टपासनं घरातली सगळी बटणं याच्या हाईटला बरोबर मॅच झालेत आणि त्याला दाबता येत आहेत. आणि या वयात मुलांना भरपूर क्रेज असतं बटन ऑन ऑफ करायचं. सो दिस इज द बिग लिफ्ट. याच्यात ऋत्वीला खूप आवडतं जायला, त्यामुळे तो सारखा मला म्हणत असतो की मम्मा मोठ्या लिफ्टमधनं जाऊया, है ना, है ना. ओ, वर कशाला जाईल. हां, खालतीच ना गेलो. असं काही नाही ग. का ग आधी ती मानसी तिचे उरलेले कपडे पण पटापट घेऊन गेली. अगं की घरी आल्याशिवाय कपडे नाही मिळणार ते, मग ती आली होती फ्रेंड्स बरोबर आणि घेऊन गेली होती फुटबॉलला, म्हणून मी घेऊन गेली. बघ आधी ती, म्हणजे हिचं प्लॅन आहे का नाही राहायला यायचं परत. असं काय नाही, म्हणजे हिचं हेच म्हणणं होतं ते राहायलाच ये, मगच तुला कपडे. म्हणजे बघ मी कसं, माझा इरादा चांगला होता, पण ही फुटबॉलला आली आणि खास एवढी वळून माझ्या घरी आली ती कपडे घ्यायला. म्हणजे हिचा इरादा बघा सगळ्यांनी, हिला माझ्याकडे राहायला यायचं नाहीये म्हणून मी हिला लगेच कपडे घ्यायला आली माझ्याकडे. होईल का रिसॉर्टला नाही येणार. आधी तिने रिसॉर्ट बघितलं. ओके, रिसॉर्ट म्हणजे माझं घर आहे. आम्ही आमच्या घराला त्याचं लोकेशन इतकं सुंदर आहे की आम्ही त्याला रिसॉर्ट नाव दिलंय. आणि आधी ती अजून आमच्या रिसॉर्टमध्ये आली नाहीये. आज तिची सर्वप्रथम वेळ आहे, त्यामुळे आज मी हा ब्लॉग ॲक्च्युली यासाठी स्टार्ट केला माहिती आहे तुला, की आदितीची रिॲक्शन काय आहे आमच्या रिसॉर्टला बघून. व्हॉट यू फील नाव? तुला आतनं कसं वाटतंय यू आर गोइंग ऑन वेकेशन्स? फुल होते. वेकेशन आहे, वेकेशन वर आहे ती. हिल स्टेशन. रिसॉर्टची गाडी पण येते सेपरेट. माणूस पाठवलाय, पोरगा पाठवलाय. लागला अगो एसी म्हणजे लिटरली. कुठला कुठला धबधबा? धबधबा मला ना डॉक्टरचे कॉल करायचंय. पनवेलला जाणार आहेस का? मावशीचे अॅनिव्हर्सरी कॉलेज. पण पनवेलला कशाला तुला जायचंय सारखं? मावशीच पनवेल मध्ये राहते का? मावशीच राहते. आम्ही मानसीला पक्क चिडवतो पनवेलला. नाही मौसा वगैरे राहतो का ऋत्विकचा? काय फिक्स नाही म्हणजे आहे, चालू आहे काहीतरी फिक्स.
फर्स्ट लुक थोड्या वेळाने फर्स्ट लुक तर खूप इम्प्रेसिव्ह वाटतं. इम्प्रेसिव्ह झालं. उई हळू. छोटं प्लेस बापरे सावकाश ग बाई. स्लिपरी आहे, नॉट सो इम्प्रेसिव्ह. बटन दाब. हे दाब मग. लुक द लॉबी अँड ऑल ना. चेक आउट. देर इज हवा. चेक द लॉबी. यायचं संध्याकाळी मला. हाऊ अबाउट द लिफ्ट. लिफ्ट कशी वाटली. लिफ्ट सारखीच असते. सेकंड बट एनी स्पेशल थिंग फॉर माय लिफ्ट. इट्स नॉर्मल. माय लिफ्ट आणि व्हेरी मच इम्प्रेसिव्ह. व्हेरी बिग. look, this is the lobby. This is the biggest lobby ever. Yeah. इथे राऊंड मारलं तर अर्ध सामान तुझं बाहेरच तीन है डॉटेड. एकदा 3 times. हाँ फिर quite impressive. Look at the breeze now. You feel it. काय मला आधी वाटलेलं हा एवढाच आहे पण मस्त आहे. फ्रीज उघडा ते बघ. मांजर घुसली आत. मस्त आहे किचन. पाणी 24 तास आहे. 24 तास पाणी आहे. थोडं मेसी झालं. That's okay. I'll clean it up. हाँ Every room has gallery. नाईश. एवढा हात होता का वर आम्हाला यायला बुटक्याना नको आहे ते. जागाच नव्हती. ये आत ये लवकर. थांब ऋत्विज 1 मिनिट. हळूहळू बघू देत ना. ती हळूहळू एक्सपिरियन्स करते. अँड लुक एट दिस वॉशरूम. माझ्या कंपनी नाही आहे. तेच बोल. वाव गुड फ्लॅट. चल मी बेबी. हे तिकडच्या सारखंच वाटतंय ना. हे पण मोठी आहे. मध्ये एवढी जागा आहे बघ 2 लाद्यांची. जागा आहे. ती सगळं निहारते. इकडे तू उभी राहू शकते. दिस कॅन बी युअर टी पॉइंट. हे बसू शकते मी. या यू कॅन. हवा का नाही येत सगळं पण इथून भरपूर हवा आहे. किती हवा आहे. अजून किती हवा खाते का बाई. मस्त आहे. व्ह्यू इज क्लासिक. This room is remaining. वाव वाव. You have got AC, you have got wallpaper, you have got gaddies. Say fast, जेवण बनवायचंय. भारी आहे. ही गॅलरी तरी छोटी पण आहे तरी आपली. Liked it? Loved it. Yeah. बघू हे वॉशरूम बघायचं बाकी. Yeah, please have a glimpse. वाव, हे quite मोठं आहे. Yeah, of course. Liked it.